कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवानी, काय काय झालं ग? काय नाही आई। शिवा, तू तर तुझ्या आधीच्या घरी गेली होतीस ना? आधीचं घर काय असतं? दिव्या, जरा तोंड बंद कर ना। कमाल आहे, काय चुकीचं म्हणाले मी? आधीच घर होतं ना, आता नाहीये। ते आधीचं घर होतं आणि आत्ताही तेच आहे। हा जो हट्ट करतेस ना, इथेच चुकतेस तू। अरे कुठला हट्ट? मी त्या घरची अजूनही सून आहे। असं तुला वाटतं ना, ते नाही ना मानत तुला। दिव्या, जरा तोंड बंद करशील का? शिवानी, मला सांग, भाऊ तुला असं अचानक का घेऊन गेले होते? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? हे सगळं काय आहे? तुम्ही हिला इथे का घेऊन आलायत? तुम्ही आज पूजा ठेवली आहे तेव्हा नवऱ्याच्या शेजारी बायको असलीच पाहिजे ना। काय ग, का आलीस तू या घरी? तुला सांगितलं होतं ना इथे पुन्हा पाऊल ठेवायचं नाही म्हणून। शिवाच या घरासाठी योग्य सून आहे आणि ती आता आशूची बायको आहे। हो, पण मला ते मान्य नाहीये आणि आशूलाही ते मान्य नाहीये। शिवानी, अगं काही नाही ग आई, तू उगाच खाली फिली टेन्शन घेते, असं काही नाहीये, सगळं नीट आहे। मग इतका वेळ का लागला सांगायला? शिवानी, तू नक्की खरं बोलतेस ना? अगं मी का खोटं बोलू? खरंच सांगते, पूजा होती की नाही घरी म्हणून मला भाऊ घेऊन गेले। असं कसं होईल? का नाही होऊ शकत? मी अजूनही त्या घरची सून आहे की नाही? मग जर घरी पूजा आहे तर ते सुनेला बोलावणार नाहीत का? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तिचं। बघ शिवानी, मी उपवास केला ना, त्याचं हे फळ मिळतंय बघ। होतंय की नाही सगळं नीट? मग तो आधी उपवास सोड बरं। नाही नाही, 2 दिवस करणार आहे मी उपवास, तू असं मध्येच सोडायला सांगू नकोस मला। आई, मला नाही वाटत तुझ्या उपवासाने काही होणार आहे। हो खरंच, म्हणजे हे बघ शिवा, मला हे पटत नाही हा। असं कसं अचानक त्यांनी बोलवून घेतलं तुला, आणि तेही भाऊ स्वतः घ्यायला आले? दिव्या, जरा गप्प बसशील का? आणि सगळं व्यवस्थित होतंय ना, मग काय प्रॉब्लेम आहे तुला? मला काय प्रॉब्लेम आहे? हा, मग कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? थांबा सगळ्यांनी, त्यांना त्यांचा वेळ हवाय तो घेऊ दे त्यांना, मग होईल सगळं नीट। होणार, सगळं व्यवस्थित होणार। मी देवी आईला सांगितलंच आहे, सगळं व्यवस्थित झालं ना तर 5 नारळाचं तोरण होईल तुला। आई तू हे सगळं कर, पण तो आधी उपवास सोड आणि जेवून घे ना ग। नाही नाही, आत्ता सांगितलं ना मी तुला, 2 दिवस झाल्याशिवाय मी काही उपवास सोडणार नाही। आई तुझा उपवास आहे म्हणून, आणि तुझ्या तब्येतीसाठी मी खोटं बोलले, माफ कर मला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।